शुभ सकाळ मित्रांनो, आज तारीख आहे 12 डिसेंबर आणि आपण गेल्या 2 दिवसांपासून गोव्यामध्ये फिरतोय। आज गोवामधील अगुलाव फोर्ट बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि आपण तिकीट वगैरे काढून घेतलेले आहे। पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक अगुला फोर्ट बघण्यासाठी आलेले आहेत। पोर्तुगीज कालीन हा प्राचीन असा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। 1612 मध्ये या फोर्टची बांधणी झालेली होती आणि त्या काळी पोर्तुगीजांचं काळ होतं या पूर्ण वसाहतीवर या ठिकाणी। सो चला पोर्तुगीजांचा आपण अगुला फोर्ट बघायला जाऊया आणि तुम्हालाही दाखवूया। देवीदास कसं वाटतंय? सो चला बघूया। चला, बघू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक या फोर्टवरती जाण्यासाठी आलेले आहेत। फॉरेनर सुद्धा मोठ्या प्रमाणात या फोर्टला भेट देणारे असतात। आता साळ्यांच्या सहळा खूप लांब लांब निघत आहेत आणि साळेवरची मुलं हा फोर्ट बघण्यासाठी आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक हा फोर्ट बघायला आलेले आहेत। फॉरेनर सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत। सो चला, खूप उत्सुकता आहे कधी एकदा त्या फोर्ट जवळ पोहोचून ते दृश्य बघू, ते स्ट्रक्चर बघू आणि ते इतिहास जाणून घेऊ। सो चला पटापट आता जाऊया। मोठ्या प्रमाणात पर्यटक या फोर्टला भेट देतात। तर ही सर्व मुलं शाळेतील सहलीच्या निमित्ताने हा अगोला फोर्ट बघण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी एक खूप प्राचीन असा लाईट हाऊस सुद्धा आहे, तेही आपण बघायला जाणार आहोत। पण आधी हे बघूया आणि नंतर मग लाईट हाऊस, तोही प्राचीन काळातील 1864 मध्ये बनवलेला लाईट हाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुंदर हा फोर्ट दिसतोय आणि किती मोठ्या प्रमाणात पर्यटक हा फोर्ट बघायला येत आहेत यावरूनच तुम्ही विचार करू शकता की हा फोर्ट गोव्यामध्ये किती प्रसिद्ध आहे आणि किती जुना आहे। म्हणजे या फोर्टवरती जाण्यासाठी आपल्याला वरती चढावं लागतं। उंच ठिकाणी बनवलेलं आहे आणि समुद्राच्या देखरेखीसाठी समुद्रावरून कोणी दुश्मन हल्ला करू नये यासाठी हा पोर्तुगीज काळामध्ये बांधलेला अगुला फोर्ट आहे। बघा, हा तो आहे अगुला फोर्ट आणि एवढी सारी पर्यटक हा अगुला फोर्ट बघण्यासाठी आलेले आहेत। इथून तुम्ही बघितलं तर समोर आपल्याला समुद्र, अरब समुद्र म्हणजे अरबी समुद्राचं हे टोक आहे आणि कुठेतरी समुद्राच्या मार्गाने येणारे दुश्मन असतील किंवा त्या काळातील जे सैन्य असतील ते समुद्राच्या मार्गाने या ठिकाणी हल्ला करू नये, त्यामुळे समुद्रावरती देखरेख ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता असा इतिहास आपल्याला शिकवला जातो किंवा माहिती भेटते इतिहासामध्ये, असा उल्लेख इतिहासामध्ये सापडतो। आणि हा बघा, 1612 मध्ये या फोर्टची निर्मिती झालेली होती। या फोर्टवरती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, कोलोनियन काळामध्ये या ठिकाणी सेंट्रल जेलसुद्धा होती आणि या फोर्टवरती त्या काळी स्वातंत्र्य संग्रामामधील जे काही क्रांतीवीर होते त्या क्रांतीवीरांनासुद्धा या किल्ल्याच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि त्यानंतर या जेलना संग्रहालय म्हणून बनवण्यात आले आणि या फोर्टची बांधणी आजही मजबूतीपणे या ठिकाणी उभी आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक हा फोर्ट बघण्यासाठी येतात। कारण समुद्राच्या कडेला, अरबी समुद्राच्या काठेवरती जसा आपण रत्नदुर्ग बघितला त्या पद्धतीचा हाही एक अगुला फोर्ट आहे आणि समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी येणारे
दुश्मन येणारे जे होते त्यांच्यावर नजर ठेवता यावी यासाठी हा अगुला फोर्ट बांधण्यात आला होता अशी माहिती आपल्याला इतिहासामध्ये मिळते. अगुला फोर्टची जी बांधणी आहे ती लाल रेत दगडांपासून करण्यात आलेली आहे. तुम्ही हे बघू शकता, लाल रेत दगड आणि या दगडांपासून बांधलेला हा असा अगुला फोर्ट आणि समुद्राच्या मार्गी मांडोवी नदीच्या प्रवाहातून शत्रू या ठिकाणी येऊ नये, हल्ला करू नये यासाठी पोर्तुगीज काळामध्ये हा किल्ला या ठिकाणी बांधण्यात आला आणि मग इथून पूर्ण समुद्रावर नजर ठेवली जात असावी आणि शत्रूवरती हल्लासुद्धा या ठिकाणावरून केली जात असेल, कारण या ठिकाणी लाईट हाऊस आहे आणि या लाईट हाऊसमध्ये तोफखानासुद्धा होता आणि तोफखानामध्ये मोठा साठा होता असाही उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळून येतो. फोर्टचा खूप मोठा परिसर आहे, तुम्ही बघू शकता आणि विशेष इथलं आकर्षण म्हणजे जे समोर आहे जो बांधलेला आहे याच्यामध्ये पोर्तुगीज कालांचा जो काही राज्य असेल ज्याच्या हातामध्ये हा फोर्ट असेल तो राहत असेल. हा बघा अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रावरती नजर ठेवण्यासाठीच हा फोर्ट बनवलेला होता खास म्हणजे. आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकही देश विदेशातून आणि भारतभरातून हा अगुला फोर्ट बघण्यासाठी येत असतात आणि हा प्राचीन इतिहास जाणून घेत असतात. सो आपणही या ठिकाणी फिरतोय आणि हा इतिहास बघतोय. सो हा पूर्ण इतिहास बघायला खूप आनंद होतोय. सो मित्रांनो, फायनली आपण गोव्यातील अगुला फोर्ट या फोर्टपाशी पोचलेले आहोत आणि हा पोर्तुगीज काळातील 1612मध्ये बांधण्यात आलेला होता आणि या किल्ल्याच्या बांधणीच्या मागचं मुख्य कारण म्हणजे समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि मांडोवी नदीतून मराठे आणि डच येऊ नये यासाठी पोर्तुगीजांनी समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी हा फोर्ट बांधलेला होता आणि इथून समुद्रावरती नजर ठेवली जात होती, शत्रूवर नजर ठेवली जात होती आणि मग जो कोणी शत्रू येत असेल हल्ला करण्यासाठी त्यांच्यावर तोफांचा मारा केला जात असेल, धनुष्यबाण केले जात असतील, कारण त्या काळी दुसरे साधनं नव्हते पण तोफ गोळ्यांचा एक विभागही या लाईट हाऊस जवळ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी काही युद्ध असतील, हल्ले असतील ते या ठिकाणी झाले असावे असा अंदाज लावला जातो किंवा भरपूर अशा खुणा आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. हे कर्नाटकावरून तामिळनाडूवरून अगुला फोर्ट बघण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्याला भेटले. त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि तेही हा इतिहास कुठेतरी जाणून घेत आहेत आणि गोव्यामधले विविध ठिकाण फिरत आहे. गोवा में घुमे की आजी आहे 2 डेज 2 दिवस ते फिरलेत आणि आज या ठिकाणी आलेत. तर तुम्हीही कधीतरी या, गोव्यामध्ये भरपूर असे पर्यटन स्थळं आहेत. आम्ही फिरतोय ते एवढे लांबून येतात तर तुम्हीही येऊ शकता. किशोर कुमार, जगदीश, किशोर कुमार, सरवणन, भास्कर. ओके, थँक्यू. आता खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक अगुला फोर्ट म्हणजे एखादा व्यक्ती पर्यटनासाठी गोव्यामध्ये आला, गोव्यातील समुद्रकिनारे बघायला आला तर तो या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय जात नाही. असे भरपूर ठिकठिकाणावरून टुरिस्ट फिरण्यासाठी येतात आणि आनंद घेत असतात. इकडे तुम्ही बघू शकता एवढी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊन अगुला फोर्टचा इतिहास जाणून घेत आहेत. अरबी समुद्राचा काठाचा भाग इथून आपल्याला बघितलं तर अरबी समुद्र दिसतो आणि इकडून हा पूर्ण अशा पद्धतीचा फोर्टचा परिसर आहे आणि पूर्ण फोर्ट
खूप मोठ्या परिसरामध्ये विभागलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत की तुम्ही बघा. म्हणजे हे प्रसिद्ध तर आहेच, पण या ठिकाणी काहीतरी वेगळाही अनुभवायला भेटतं, वेगळाही इतिहास अभ्यासायला भेटतो. म्हणूनच देश विदेशातून आणि आपल्या पूर्ण भारतभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या गोव्यातील अगुला फोर्ट या फोर्टला भेट देण्यासाठी येत असतात. दिसतोय ना, हा पूर्ण परिसर त्यावेळेस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बनवण्यात आलेला होता. पण खूप सारे पर्यटक येतात, त्या पर्यटकांना काही त्रास होऊ नये, त्याच्यामध्ये आत पडू नये यासाठी पूर्ण त्याच्यावरती बांधकाम करून बंद केलेलं आहे, पॅक केलेलं आहे. पण अशा प्रकारची रचना या अगुला फोर्टची दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी गोव्यातील अगुला फोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला. जेवढा इतिहास मला माहिती होता, माझ्या वाचनात होता, माझ्या अभ्यासात होता, माझ्या रिसर्चमध्ये होता, तेवढा इतिहास या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि किल्ल्याचं पूर्ण परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला घरी बसून अगुला फोर्टला आल्यासारखा अनुभव देण्यासाठी हा पूर्ण मी व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा. आणि या फोर्टविषयी अजून तुम्हाला इतिहास माहिती असेल, अजून काही गोष्टी माहिती असतील तर व्हिडिओखाली तुमच्या भावना, तुमचे विचार कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहता येतील. तुम्ही या किल्ल्यामध्ये या विभागात आलात तर या ठिकाणी तुम्हाला पूर्वीच्या गोव्यामध्ये काय काय होतं, कशा पद्धतीने होते हे सर्व फोटो दोन्ही बाजूंना लावलेले आहेत. तुम्ही बघत असाल मागे आणि इकडे सुद्धा लावलेले आहेत. सो तुम्ही कधी आलात तर या ठिकाणीही येऊन पूर्वीचा गोवा कसा आहे ते बघू शकता आणि माहिती घेऊ शकता. मित्रांनो, अगुला फोर्ट बघितल्यानंतर आता आपण आलेले आहोत कुठे बरं असेल, लाईट हाऊस बघायला आलो आहे. पण प्रत्येक पॉईंटला आपल्याला तिकीट काढावी लागते. आता लाईट हाऊस बघायला परत एकदा पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. 2 तिकीट दोघे आहोत म्हणून काढलेली आहे. आणि लाईट हाऊसचा व्ह्यू इथे मागे बघत असाल, सुंदर असा लाईट हाऊस. सो चला बघूया आणि तुम्हालाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. हे बघा लाईट हाऊस. आपण लाईट हाऊस बघायला जातोय पण वरती गर्दी खूप आहे अशी माहिती दिली जे खाली उतरत आहेत त्यांनी. आणि वरती काय आहे ते माहिती नाही पण गर्दी खूप आहे. सो चला आता वरती चढल्यावरच समजेल की काय आहे आणि काय नाही. आता आपण लाईट हाऊसला चढायला आलोय पण गर्दी आहे, म्हणजे आपण अर्ध्या पर्यंत चढलो आणि जागावरती कमी आहे आणि पर्यटक आलेले फिरायला खूप जास्त आहे. त्यामुळे पैसे देऊन आपण तिकीट काढले, पण आता ते बघायला भेटेल की नाही ते नंतरची गोष्ट आहे. बघायला आलेले आहोत आणि लाईट हाऊसला वरती चढण्यासाठी आपल्याला इथून वरती जावं लागेल, तेव्हा आपल्याला सुंदर असा नजारा बघायला भेटेल. सो इथून आपल्याला आतमध्ये वरती चढावं लागेल. लाईट हाऊसवरून समुद्राचा नजारा. फेमस आहे, अर्जुन गुरुदादा फेमस होते. हा आहे लाईट हाऊसचा परिसर आणि हा 1612 मध्ये लाईट हाऊस बनवण्यात आला असा इतिहास आपल्याला माहिती होतो. आणि इतिहासामध्ये या गोष्टीची नोंद आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक हा लाईट हाऊससुद्धा बघायला येतात, पण इथे येण्यासाठी थोडंसं आपल्याला वेट करावं लागतं. पायऱ्यांवरून चढून या लाईट हाऊसवर चढलो तर आपल्याला इथला नजारा पाहायला मिळतो. आणि या थोड्याशा जागेमध्ये एवढी सारी पर्यटक येतात त्यामुळे गर्दी होते आणि हा पूर्ण पॉईंट बघायला खूप उशीर होऊन जातो. पण तुम्ही आलात एवढे लांब तर एकदा येऊन जा आणि लाईट हाऊस बघून जा, कारण पुन्हा पुन्हा आपल्याला कधी येणं होत नाही. त्यामुळे कधी आलात तर आम्ही तर आलोय, आम्हाला हा बघायचा होता कारण गोव्यातल्या भरपूर पॉईंट्स फिरायचे होते तर त्या निमित्ताने हाही पॉईंट बघू म्हटलं. पण 25 रुपये दिलेत
आता आलोय तर बघूया. फायदा आता हा पोर्तुगीज काळातील लाईट हाऊस खूप जुना लाईट हाऊस आहे आणि या लाईट हाऊसचं महत्त्व म्हणजे बोटींना सिग्नल देण्यासाठी या लाईट हाऊसचा वापर केला जातो. आणि लाईट हाऊस वरून जे काही समुद्रामध्ये जो कोणी असेल शिपमध्ये बोटीमध्ये त्यांना एक सिग्नल मिळतो आणि त्यानंतर त्यांना समजत असेल कदाचित की जागा जमीन या भागात आहे किंवा हवामान खराब आहे तर बाहेर यायचं किंवा एखाद्या शत्रूने आक्रमण केलं असं काहीतरी सिग्नल असतील आणि ते सिग्नल या लाईट हाऊसवरून दिले जात असावेत. कारण लाईट हाऊस त्या काळातील आहे तर त्या काळी काय होत असेल ते तर आपण आता नाही सांगू. फोर्टच्या संरक्षणासाठी 3 लेअरचे संरक्षण दिलेलं आहे आपल्याला इथून दिसत आहे. पहिली जी भिंत आहे त्या भिंतीने संरक्षण किल्ल्याचं केलं जातं. त्यानंतर मधून खाडी आहे त्या खाडीमध्ये पाणी सोडलं जातं कारण एखादा शत्रू भिंतीवरून जरी आतमध्ये आला तरी पाणी किंवा त्या खाडीतून किल्ल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून पाण्याची संरक्षण भिंत आहे. त्यानंतर मग पुढे परत एक मोठी भिंत या किल्ल्याला आहे असं आपल्याला दिसून येत आहे.